अरे हो, लक्षात आले. 16 सर्ग 308 पंचमेला प्रार्थना कोणी उतरूच्या बाजार चालला आहे. त्यांना म्हणजे हे कामही न करता त्या सुदैवांवर सुकवलं पाहिजे. तर त्याला हाक मारतो, अरे सुदामा, अरे सुदामा. आलो आलो देवानो. आशीर्वाद असतो. सुदामा त्या मोठी कामगिरी सोबत आहे. ही कोणती देवानो? सुदामा
16 सहस्त्र 308 अडचणीला साठनात कोणी या मथुरेच्या बाजार चाललाय त्यांना निश्चित मिळते. खून कोणाचा आणि कायदा कोणाचा? तू माझा आणि कायदा तुमचा. मी काय सोळा सहस्र 308 दोन्हींचा मेला. मथुरेच्या बाजारात चालला आहे. पण ही कामगिरी माझ्या काही एकट्याने होणार नाही. माझ्या संगतीच्या पेंद्या आणि गोबडे लागवेल बघतो. अरे पेंद्या पेंद्या पण लागले गेलो तरी कुठं? अरे पेंद्या पेंद्या अरे काय रे काय? अरे लवकर ये. अरे यायला पाहिजे काय? अरे भाई लवकर ये लवकर ये. अरे आलो सारे सुदामा हका मारितो गाईला नाला रे सुदामा गाईला नाला सारे सुदामा हका मारितो गाईला नाला रे सुदामा गाईला ही कुठची भाषा? अरे ती माझी तोडली आहे ना. काय बोलतो? अरे ती माझी एवढी तोडली. काय अरे तोडली नाही आले. असं बोल ना. अरे का सांगतो. स्पष्ट बोल. अरे त्याला पत्ताच बोलतो मी. उठा उठा उठ उठ उठ. अरे मग अरे तुम्ही होतो तरी कुठं? अरे होतो कुठं? अरे तिथं ना आम्ही येत होतो तर तिथं लग्नाची जाहिरात बघितलेली. आणि आम्ही तिथं जेवायला गेलेलं. अरे काय काय खाल्लं त्यानं विचारलं तू तू काय करत रे? अरे मी अरे बच्चांवर मिरच्या. अरे गेल्या उद्या सकाळी येतील बघ. आणि मेल्या तू काय खाल्लं? अरे बच्चांवर लोणचं. कोण नाही कोणचा आणि टाळ भात लोणचा. मेला खातो लोणचा. नवीनच अरे तू बाकीचा
इथं दम बिर्याणी पण होती. दम बिर्याणी हा. दम बिर्याणी सांग जरा. तुला पण माहित आहे दम बिर्याणी? तरी पण सांग जरा एकदा. तुम्हाला माहित आहे दम बिर्याणी? यांना पण नाही माहित. तुला माहिती आहे तुला पण नाही माहित, तुला पण नाही माहित, ह्यांना पण नाही. आता मलाच सांगायला लागणार आहे. दम बिर्याणी अरे रात्रीचा भात सकाळी फोडणी घालून बायको नवऱ्याला दम देऊन जेवते ना, तर त्याला दम बिर्याणी म्हणतात. अरे आधी त्याला फोडणीचा भात म्हणतात. अरे तिथे तुला चांगलं माहिती असेल. पण दम बिर्याणी ह्याला कशी काय माहिती बायको देते का रे दररोज सकाळी दम बिर्याणी. ते भात मला जाम रेटवलेला आम्ही. माझ्यासाठी काय आणलं अरे तुला आम्ही विसरू असं होय होय. बघू काय आणलं काय किती देणार रे? काय ना अरे मेरा तुझी लागले मेरा अंदाज आहे का? काम जरा मोठा आहे ना रे. होल कसा आहे कसं आहे तुला बोल माहिती नाही? नाही पण याला होल आहे ह्याला सगळंच खायला लागतं. होल बघितलं ना होल कसं काय आहे अरे ही एवढी जनता त्यांना सगळ्यांना पुरायला पाहिजे ना, म्हणून ते असा बॉल घालून मोजतात. 1, 2, 3 नाही ना, म्हणून धोका दावा. अरे म्हणून मग काय ना कडक आहे आणि मग काय कडक लागतोय. कडक आहे पण एवढं काय म्हणजे काय अरे आपल्या तुझी कामगिरी संपवले आपल्यावर म्हणजे आपण सगळ्यांवरती रे अरे कृष्णदेवांनी सहस्र 308 गोल्यांचा मेळा. अरे मेळा नाही रे मेळा मेळा हातमात करून मथुरेच्या बाजाराला चाललाय. मजाच आहे. खाली खाली करून ये. असं नाही रे पण त्यांना अडवून त्यांच्याकडून शिल्लक घ्यायचं आहे काय गौरवणी कुठं आहे? दाखवतो तुझी कलिंगडा सोडली का वाटतं? माझी खरी करा तो तुला टमाटे बरोबर आहे ना. माझं टमाटर सोडलीच रे. याला जायला उगाच मध्ये जातो. कुणी मारला नाही आपल्याला? हे माते. माते. काळा उंदीर म्हणायचा नाही. तो उंदीर जरी बालकात झाला तरी कुठं कुठं
भोका चालू ना तुला हात नाही मारला ना हा भोका पाळल्यावर समजेल सांगायला की भोका पाळलेला काय करतोस तू असा इकडे बघ एवढी प्रेमान बोलते ती ना कशी बघ काय तरी काय लागले काय लागलं रे काय खाल्लं काय होतं एकदम ए बापरे याचं दान लावलंय दान खाल्लं काय तर सांग आई चप्पल सांगतो याची याच्या आजी चप्पल चालू घे मी फक्त दान खाल्ले दान लागली अशी डाळ लागली मुला न्यायला काय असं खाल्लं हा. असं लागणार देवा खरा हा लय भूक लागली होती गेल्या का खाल्लं काय सांगतो ना तुला दादा मावशी, आता खरंच बोलतोय तुझ्या ऐकून घे. अरे लय भूक लागली होती मला आता पटकन जाऊन बसला गेल्या का खाल्ला आणि खाली ती पडला असती कसं सांगू या मावशीला रे गेलं काय तर खरं सांग तुलाच सांगतो आधी तुला लागली होती आणि इथे डाळ लागली होती नाही आणि तुझे थपका जाऊन बसला असतील खाली अरे मावशे डाळच लागली आहे तुला सांगतो हिला. तुला काय ते बोल मग तुला पाठी काय डाळ लागली डाळच लागलेली आहे ए, हिला समजावं रे समजावं मी तू इथं आलो तरी कशाला मावशे तुला बाजारात जाता येणार नाही हा, बाजाराला जाता येणार नाही गेला मी दुसऱ्या रस्त्यानं जाय अगं मावशी 12 मार्गानं एक रस्ता घेऊन आम्ही इथं बसलो बोबड्या पेंड्या आणि तुझ्या दगून जा जाता येणार नाही अरे गेल्या आम्ही इकडून जायला तिकडून जाऊ मावशे पण जा पण इथं गेला तू असं काय राहिला कोणाचा रे? त्याला पाठवला होता इथं. पहिला आमचा हा, आणि उकून कृष्णदेवांचा असं काय हा. त्या तुझा खायला काय का सांगा ऐक तर हॅलो विश्वनाथ सुरेश डांगे यांच्याकडून फरमाईश आले मावशीनं नाव घ्यायचं आहे मावशीनं नाव घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले तिच्यासाठी त्याचबरोबर प्रज्वल प्रदीप कनमटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय निलेश शांताराम बलेकर आणि सर्विल शैलेश निंबलकर यांच्याकडून 210 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर गणेश नवतरुण नाट्य मंडळ त्यांचे आभार आहे धन्यवाद धन्यवाद त्याचबरोबर शिवानी श्रीषा श्रावणी हीच कडून ओंकारच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सचिन कंगटे याचकडून मावशीनं नाव घ्यायचं त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचबरोबर ऐश्वर्या थेराले हीच कडून आत्माराम कोटकडे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद धन्यवाद मावशी विश्वनाथ डांगे यांचं नाव घ्यायचं आहे मावशी विश्वनाथ हा घेते जरा थांब मावशी बरोबर नाव घे ग अरे मेल्या तू काय बोलला तू कोणाचं नाव विश्वनाथ 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 अच्छा अहो विश्वनाथ ऐका बरं हा नाव घेते तुमचं चांगलं तर घे. जरा थांब तुला तुझ्यावर नाही जरा थांब जरा थांब ऐका हा विश्वनाथ खणखण खुजली खणखण खुजली मळमळ माती मळा माताच्या उभारला भिंती
विचारलं का सासूबाईच्या पोटी जलांग राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं अहो राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 रुपया 32 पाना अहो खल्ला इडा तोंडात त्याचं बोलू कसे तोंडात त्याचं बोलू कसे पायात म्हणजे नाचू कसे ताळ ताळाचा वड झाडाचा ताळ ताळाचा वड झाडाचा पोळी भावाची बहीण भावाची सून नांगेरावाची आणि ही बायको विश्वनाथरावांची तसेच मावशी सचिन कनबटे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय खास नाव घेण्यासाठी मावशी सचिन मेहनत लागते थंडीतून गारटला काय तुझा असा काय वाकडा वाकडा आहे का तुझा कोण बोलला तुम्ही सचिन सचिन काय तनबटे सचिन कनबटे ऐका बरं